हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधील पुढील पार्ट पाहणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे काही केपलर्स लॉ आहे किंवा त्याच्यानंतर जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, जो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, याविषयी पाहिलेला आहे. जर आपण ते व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत त्या आपण पाहू शकता. तर आजचा आपला टॉपिक आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर जेव्हा आपण एखादी वस्तू वर फेकतो, हवेमध्ये फेकतो, त्यावेळेस काय होतं, तर त्या एका उंचीपर्यंत जाऊन ती काय होते, डाऊनवर्ड अट्रॅक्ट होते, म्हणजे सेंटरकडे आपल्याकडे आकर्षित केली जाते. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे प्रत्येक वस्तू जी आपण वर फेकतो ती काही वेळ उंचीवर जाऊन थांबते आणि परत काय होते, पृथ्वीच्या केंद्रकाकडे आकर्षित होते. याला कोण कारणीभूत असतं, तर याला जे कारणीभूत ठरतं तो आपला अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. त्यालाच आपण जो की सेंटरकडे अट्रॅक्टेड असतो. सेंटरकडे का, तर आपण पाहिलं की जे आहे दोन ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो तो दोन वस्तूमध्ये लागत असतो. तर ते दोन वस्तूमध्ये ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो तो नेहमी त्यांच्या कशाकडे असतो, केंद्रकाकडे आकर्षित, म्हणजे सेंटरकडे येत असतो. आता पृथ्वी जे आहे एक प्रकारे आपल्याकडे स्पेरिकल असल्यामुळे पूर्णपणे जो आहे त्याचं सेंटर ऑफ मास जे आहे ते सेंटर ऑफ मास आपण बघू शकतो तो कुठं आहे, अर्थच्या सेंटरला आहे. त्यामुळे जो प्रत्येक वस्तू जर आपण वर फेकली तर ती पृथ्वीच्या सेंटरकडे ओढल्या जाते आणि त्याला कारणीभूत जो ठरत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. त्यामुळे when we throw a stone vertically upward, gravitational force tries to pull it down and reduces its velocity. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी वस्तू वर फेकतो किंवा एखादा दगड जर आपण घेतला, तो जर वर फेकला तर तो आपण त्याला फोर्स लावल्यामुळे तो काय होतो, वर जातो, पण त्याला कोणीतरी खाली ओढत असतं, जे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्यालाच आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. तर तो जो फोर्स आहे तो काय करतो, त्या वस्तूला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो, कुठं, पृथ्वीच्या केंद्रकाकडे. आणि त्यामुळे काय होतं की जो आपण वर फेकलेला दगड आहे त्याची जी वेलॉसिटी आहे ती काय होते, कमी होत जाते. इट रिड्युसेस इट्स वेलॉसिटी ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल द वेलॉसिटी बिकम्स झिरो. एका कंडिशनला आपण बघू शकतो की या ठिकाणी समजा हा दगड जे आहे वर फेकल्यानंतर एका कॉन्स्टंट एका ठिकाणी गेल्यानंतर एका एच हाईटला गेल्यानंतर काय होतं, इथं त्याची वेलॉसिटी काय होते, झिरो होते. आता वेलॉसिटी झिरो होणे म्हणजे तिथं तो स्टॉप होतो. आता त्याच्यानंतर काय होतं, तर ते जे पुल जे आहे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय करतो, त्याला पुल करत असतो, म्हणजे ओढत असतो. आता ही जरी वेलॉसिटी जर स्टॉप झाला तो दगड, त्यानंतर काय होतं, ते जी वस्तू आहे ती काय होते, आपल्या पृथ्वीकडे ओढले जाते. द पुल कंटिन्यूज टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट्स मुव्हिंग वर्टिकली डाऊनवर्ड्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स. म्हणजे हे जो एखादी वस्तू वर फेकल्यानंतर काही उंचीवर जाऊन ती थांबते आणि त्याच्यानंतर ती काय होते, परत पृथ्वीकडे येते. याला कोण कारणीभूत असतं, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट देयर इज वन क्वेश्चन, वाय डज द ॲपल फॉल टुवर्ड्स द अर्थ बट द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. आपण इयत्ता 9वीमध्ये न्यूटन्स सेकंड लॉ बघितलेला आहे, न्यूटन्स थर्ड लॉ, ज्यामध्ये आपण बघतो की एवढी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक वस्तू जर दुसऱ्या वस्तूवर फोर्स एक्झर्ट करत असेल तर ती म्हणजे एकमेकांवर काय होतं, त्या दोन्ही वस्तू फोर्स एक्झर्ट करत असतात. तर या कंडिशनमध्ये ज्यावेळेस आपण इथं जर आपण ॲपल कन्सिडर केलं, इफ ॲपल एक्झर्ट्स अ force on earth, then earth obviously exerts force on the apple. Then the question arises, the why does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple? So what will be answer? So apple falls toward the earth but the earth does not move toward the apple because acceleration is inversely proportional to the mass. We have this acceleration from second law, F is equals to ma, and this when we talk in terms of acceleration, this acceleration is inversely proportional to the mass. A equals to F by m. This acceleration is inversely proportional to m. Therefore when apple falls towards the earth but the earth does not move towards the
apple because acceleration is inversely proportional to mass, and earth's mass being extremely large as compared to apple, it has negligible acceleration towards the apple. म्हणजे जर आपण मास ऑफ अर्थ कन्सिडर केलं, या ठिकाणी जर मास ऑफ अर्थ कन्सिडर केलं तर तो it is a very large than mass of apple. Okay, therefore this we say that this earth does not move towards the apple. So according to Newton's law of gravitation, every object attracts every other object. If the earth attracts an apple towards itself, the apple also attracts the earth towards itself with the same force but different acceleration. So due to the different acceleration, we only observe the motion of apple. We only observe the motion of apple which is falling towards the earth. Okay, so next question is, the earth attracts moon or satellite towards itself, but unlike the falling apple, they do not fall on the earth. म्हणजे प्रश्न असा आहे की जर पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्या केंद्रकाकडे आकर्षित करत असेल, म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे, गुरुत्वाकर्षणामुळे, तर जे पृथ्वीच्या भोवती फिरणारे जे चंद्र आहे, जो की नैसर्गिक उपग्रह आहे पृथ्वीचा, चंद्र आहे किंवा उपग्रह जे आहेत सॅटेलाइट्स, ते सुद्धा काय होतात, पृथ्वीच्या भोवती फिरत असतात. तर ते का फिरत नाही, म्हणजे त्यांच्यावर सुद्धा आपल्याकडे ग्रॅव्हिटेशन फोर्स एक्झर्ट होतो, तर ते पृथ्वीकडे का ओढले जात नाहीत, हा प्रश्न येतो. द अर्थ अट्रॅक्ट्स, क्वेश्चन आहे, द अर्थ अट्रॅक्ट्स मून ऑर सॅटेलाइट टुवर्ड इट सेल्फ बट अनलाइक द फॉलिंग ॲपल. म्हणजे ज्याप्रमाणे सफरचंद ज्यावेळेस खाली पडतं, सफरचंद ज्यावेळेस आपण खाली पडतं, पण त्याचप्रमाणे सॅटेलाइट आणि मून का पृथ्वीकडे येत नाहीत. तर त्याचा आन्सर आपल्याला भेटतं, the earth attracts moon or satellite towards itself but they do not fall on the earth because here the answer, because of the velocity of the moon and the satellite along their orbits. म्हणजे या ठिकाणी जे ऑर्बिट आहे पृथ्वीभोवती, जो सॅटेलाइटचा किंवा आपण बघू शकतो हा ऑर्बिट आहे, ह्या ऑर्बिटमध्ये काय होतं, एका फिक्स वेलॉसिटीनं, जे आपण म्हणू शकतो जे आहे एका फिक्स वेलॉसिटी, ज्याला आपण ऑर्बिटल वेलॉसिटी असं म्हणतो आपण हायर क्लासेसमध्ये ते बघणार आहोत. तर त्या वेलॉसिटीमुळे ते काय होतात, एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरत राहतात, जेणेकरून ते पृथ्वीकडे आकर्षित म्हणजे होत नाहीत आणि ते त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत राहतात. तर ड्यू टू धिस वेलॉसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाइट अलॉंग देअर ऑर्बिट्स, दे आर मूविंग अराउंड द or they are revolving around the earth and therefore they are not fall or they do not fall on the earth. If this velocity was not there, म्हणजे जर त्या वस्तूला ती ऑर्बिटल वेलॉसिटी नसती, इफ दिस वेलॉसिटी वॉज नॉट देअर, दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ, ते सुद्धा काय झाले असते, पृथ्वीवर पडले असते. नेक्स्ट, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. आपल्याला न्यूटन्स सेकंड लॉ माहीत आहे, एफ इजिक्वल्स टू एम ए. एफ इजिक्वल्स टू एम ए म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वस्तूवर फोर्स एक्झर्ट करत असतो आपण, तर त्यावेळेस ती वस्तू काय होते, ॲक्सेलरेशनमध्ये येते किंवा त्याच्यावर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. सिमिलरली हिअर वी कन्सिडर विथ द or we are dealing with the gravitational force. So in this case, if the force is gravitational, then the acceleration produced is generally we known as gravitational acceleration. The earth exerts gravitational force on the objects near it. म्हणजे पृथ्वी काय होते, प्रत्येक वस्तूवर एक गुरुत्वाकर्षण बल प्रविष्ट करत असते. According to Newton's second law of motion, a force acting on the body result in its acceleration. म्हणजे जर एखाद्या वस्तूवर आपण फोर्स लावला तर ती फोर्स काय करते, जो त्या वस्तूच्या ॲक्सेलरेशन म्हणजे त्या वस्तूमध्ये काय होतं, ॲक्सेलरेशन तयार होतं. सो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डेफिनेशन आपण या ठिकाणी बघू शकतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन बॉडी रिझल्ट इन इट्स ॲक्सेलरेशन. दिस ॲक्सेलरेशन ड्यू टू दिस इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे अशा प्रकारचं ॲक्सेलरेशन ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, एफ जी असेल, तर आपण याच्यापासून तयार होणारं जे ॲक्सेलरेशन आहे ते असं काय असेल, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ह्याच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनला आपण इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. म्हणजे हे जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे,
ज्यावेळेस आपण न्यूटन सेकंड लॉनुसार बघत असतो की एखादा फोर्स एखाद्या वस्तूवर जर एक्झर्ट होत असतो तर त्या वस्तूमध्ये ॲक्सेलरेशन तयार होते, आणि जर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल असेल तर त्या ठिकाणी जर तयार होणार त्या वस्तूमध्ये तयार होणार ॲक्सेलरेशन हे कशाचं असेल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल. तर ते काय आपण दाखवतो स्मॉल जी न दाखवतो. नेक्स्ट, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आपण पाहत असतो की हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो सेंटरकडे अट्रॅक्ट होत असतो, म्हणजे इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, देअरफॉर इट इज द वेक्टर क्वांटिटी, and due to this vector quantity the acceleration is also a vector quantity and it is directed towards the center of the earth. It is vertically downwards. So SI unit of the acceleration, gravitational acceleration, is meter per second square. So next, value of g on the surface of the earth. So we can calculate the value of g on the surface of the earth. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर आपण g ची किंमत काढू शकतो. g म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्यालाच आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असं म्हणतो. आपण जर कन्सिडर केलं इफ यम इज द मास ऑफ द अर्थ, जर आपण कन्सिडर केलं या ठिकाणी की कॅपिटल यम जे आहे ते जर मास ऑफ अर्थ कन्सिडर केलं, इट इज गिवन बाय 6 × 10⁻24 किलोग्राम, फिक्स कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. आर इज द रेडियस ऑफ अर्थ विच इज 6.4 × 10⁻6 मीटर. G is the universal gravitational constant which is value is 6.67 × 10⁻11 Newton meter square per kilogram square, and small m is the mass of object. The r is the distance from the center of the earth. या ठिकाणी कन्सिडर केलं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे अर्थ आहे आणि त्या अर्थवर एखादं ऑब्जेक्ट आहे. जर रेडियस पासून आपण जर कन्सिडर केलं इकडनं इकडं तर हा जर r असेल आणि फॉर एक्झाम्पल दिस डिस्टन्स इज r suppose, then we have formula according to Newton's universal law of gravitation. We have F is equals to capital G m upon r square. म्हणजे इथे कॅपिटल G काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, कॅपिटल M मास ऑफ अर्थ आहे आणि m जे आहे स्मॉल m जे आहे ते मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, and r is the distance between that two earth and that object. So from second formula, that is according to Newton's second law of motion, F is equals to ma. तर या ठिकाणी a ला आपण काय केलं, या ठिकाणी a च्या ठिकाणी g कन्सिडर केलं, कारण इथं जो फोर्स आहे तो काय घेतला आपण कन्सिडर केला ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतल्यामुळे. तर हे दोन्ही जे इक्वेशन आहे त्याचे जर आपण राईट हँड साईड बघितलं लेफ्ट हँड साईड बघितलं एफ आणि एफ दोन्ही सारखे आहेत, त्याच्यामुळे आपण राईट हँड साईड याच्या इक्वेट करू शकतो. फ्रॉम 1 and 2 वी गेट mg इक्वल्स टू जी mm अपॉन r स्क्वेअर, आणि यावरून आपण g ची किंमत काढू शकतो. तर जी ची किंमत काय आली आपल्याकडे, g इज इक्वल्स टू कॅपिटल G m अपॉन r स्क्वेअर. म्हणजे जर याला आपण बघितलं तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती कशावर डिपेंड आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो की g इक्वल्स टू कॅपिटल G म्हणजे कॉन्स्टंट आहे, कॅपिटल M म्हणजे ते पण कॉन्स्टंट आहे मास ऑफ अर्थ, आणि r स्क्वेअर म्हणजेच जे वस्तू आणि त्या पृथ्वीच्या सेंटरपासून त्या वस्तूपर्यंत अंतर किती आहे ते आपण r स्क्वेअर डिनोट करतो. इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे जर एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर त्या केसमध्ये काय होईल, इथं जे आपण बघितलं की त्या केसमध्ये हे जे r आहे r इक्वल्स टू रेडियस ऑफ द अर्थ, then the equation becomes g is equals to gm upon r square, where r is the radius of the earth. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला एखादं इक्वेशन इथं भेटलेलं आहे की g कॅपिटल G कॅपिटल M आणि r हे तिन्ही जे आहेत त्या गोष्टी, जी काय युनिव्हर्सल जे आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, m जे आहे मास ऑफ अर्थ आहे आणि r जो आहे रेडियस ऑफ द अर्थ आहे. या ठिकाणी जर ते आपण काय तर प्लॅनेटच्या ह्या फॅक्टर्स माहिती असतील आपल्याला, समजा अर्थचे जर कन्सिडर केल्या तर याचे सर्वांच्या कॉन्स्टंट आपल्याला व्हॅल्यू माहीत आहेत, तर त्या ठिकाणी आपण जर ह्या इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवल्या ह्या व्हॅल्यू तर आपल्याला जो किंमत भेटते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे हे जे आहे आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं याची व्हॅल्यू भेटते, जी की पृथ्वीवरच्या एखाद्या वस्तूवर लागत असते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे 9.77. सो दिस व्हॅल्यू दिस इक्वेशन गिव्स or it results in that it concludes that it depends only on the mass m and radius r of the earth. म्हणजे जर आपण g चा फॉर्म्युला बघितला, हा इक्वेशन 3 जर बघितलं तर या 3 इक्वेशन मध्ये आपण बघितलं
की जी जो कशावर डिपेंड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल जी कॅपिटल एम, हे दोन्ही काय आहेत, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत, फिक्स आहेत या ठिकाणी. आणि हा आर जो आहे तो पण काय, रेडियस ऑफ अर्थ सुद्धा काय फिक्स आहे. त्याच्यामुळे आपण जर कन्सिडर केलं तर एखाद्या वस्तू जी आहे पृष्ठभागावर आहे त्याची किंमत काय, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याच्यावर किती एक्झॅक्ट होईल, 9.77. तर यावरून आपण कन्क्लूड करू शकतो की स्मॉल जी ची व्हॅल्यू जी आहे इट डिपेंड्स ओनली ऑन मास एम अँड रेडियस आर ऑफ द अर्थ. म्हणजे एखादा प्लॅनेट, आता अर्थच्या ठिकाणी दुसरा आपण प्लॅनेट कन्सिडर करू शकतो, प्लॅनेट कन्सिडर करू शकतो कोणताही, मून असो किंवा ज्युपिटर असो, कोणताही असो, तर त्या प्लॅनेटच्या मास आणि रेडियस जे आहे त्याच्यावर डिपेंड करेल आपल्याकडे जीची, म्हणजे त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे. सो ॲट गिवन पॉईंट ऑन द अर्थ इट इज सेम फॉर द ऑल ऑब्जेक्ट, एका सरफेसवर सारखीच असेल. नेक्स्ट, जी डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. एखादी वस्तू जी आहे, आपण एखाद्या ज्या ऑब्जेक्टवर जी काढायची आहे, समजा फॉर एक्झाम्पल स्टोन आहे किंवा एखादा रॉड आहे, आपण म्हणू शकतो रॉड, तर कोणती जरी आपण वस्तू घेतली तर त्या वस्तूवर डिपेंड नाही, वस्तूच्या प्रॉपर्टीजवर जीची किंमत डिपेंड नसते. तर या ठिकाणी आपण बघितलं की जीची किंमत कशावर डिपेंड असते, जी जे स्मॉल जी आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड ओनली ऑन मास ऑफ द प्लॅनेट अँड रेडियस ऑफ द प्लॅनेट. सो व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. सो फर्स्ट चेंज, आता ही जी जीची किंमत आपण पृष्ठभागावर बघितली 9.7 आलेली आहे. नेक्स्ट आहे चेंज इन अलॉंग विथ द सरफेस ऑफ द अर्थ. आता सरफेस ऑफ द अर्थचे आपण कन्सिडर केलं तर हे जे आहे, सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज द अर्थ, देन अर्थ इज नॉट अ परफेक्ट स्फेअर, इट इज समवॉट we consider it as it bulges out. The value of g is not same everywhere on the surface of the earth. जे आहे g ची किंमत सगळीकडे सारखी नाही. The reason is that the shape of the earth is not exactly spherical and so the distance of the point on the surface of the earth from its center differs from place to place. जर आपण कन्सिडर केलं तर या ठिकाणी अशा प्रकारे पृथ्वी फ्लॅट झालेली, या ठिकाणी आपण इक्वेटरला बघू शकतो, इक्वेटरला थोडी फ्लॅट आहे आणि पोल्सला थोडी छोटी आहे. तर या ठिकाणी जर सेंटरपासून आपण कन्सिडर केलं डिस्टन्स, तर इथला आर आणि इथलं थोडंफार आर प्लस सम डिस्टन्स, म्हणजे थोडं जास्त डिस्टन्स या ठिकाणी इक्वेटरकडे झुकलेलं आहे, कारण रोटेशनमुळे जे आहे अर्थ जे आहे आपल्याला एका बाजूला जास्त हे झालेले आहे. ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड इट्स फ्लॅटर ॲट द पोल्स. म्हणजे हे जर रेडियस आपण कन्सिडर केला तर पोल्सच्या ठिकाणी कमी असतो आणि इक्वेटरला जास्त असल्यामुळे आपण बघितलं की जीची किंमत जी आहे, जनरली जीचा फॉर्म्युला आपण बघत असतो, जी इक्वल्स टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. तर हा जो आर आहे तर पोल्सच्या ठिकाणी आर जो आहे तो कमी आहे आणि इक्वेटरला हाच आर काय झाला तो इन्क्रीज होत असतो, त्याच्यामुळे जीची किंमत प्लेस टू प्लेस चेंज होत राहते. नेक्स्ट, ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ bulges out the equator and its flats at the poles. Its radius is largest at the equator and smallest at the poles. या ठिकाणी आपण बघितलं तर इथे इक्वेटर आहे, इकडे इक्वेटर आणि याला आपण पोल्स कन्सिडर करू, तर पोल्सला स्मॉलर रेडियस आहे आणि इक्वेटरला लार्जेस्ट इक्वेटर आहे. त्याच्यामुळे जर या ठिकाणी आपण इक्वेटर आणि पोल्सला जर कॅल्क्युलेट केली जीची किंमत, द व्हॅल्यू ऑफ जी इज thus the highest at 9.83 at the poles. या ठिकाणी आपण पोल्सच्या ठिकाणी जर रेडियस बघितलं तर ते कमी आहे आणि इथं इन्व्हर्स रिलेशन आहे, जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. त्याच्यामुळे जे आहे पोल्सच्या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू जे आहे, पृथ्वीवर जर एखादी वस्तू पोल्सला असेल, पोल्सच्या ठिकाणी असेल, ध्रुवावर असेल, तर तिथं जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ते किती आहे, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर, जे मॅक्झिमम आहे. अँड इट डिक्रीजेस स्लोली अँड डिक्रीजेस विथ लॅटिट्यूड. ठीक आहे, इट्स लोएस्ट ॲट 9.78 ॲट द इक्वेटर. इक्वेटरला ती काय होते, कमी कमी होते, म्हणजे जसं जसं आपण ह्या पोल्सकडून इकडे इक्वेटरकडे येऊ तसं तसं जीची किंमत काय होते, डिक्रीज होत जाते आणि त्याच्यामुळे इट इज द लोएस्ट ऑन द अर्थ ॲट द इक्वेटर. नेक्स्ट, चेंज विथ द हाईट. सो इट इज ऑल्सो डिपेंड ऑन द height at which the object placed. So we go above the earth surface, the value of r increases. For example, if this is the earth and this is the radius of the earth from here, if object is at here, okay, then this will be height from here. Okay, this is r, so total r equals to r plus h. So this will be total distance from the ऑब्जेक्ट टू द सेंटर ऑफ द अर्थ. हे ठिकाणी आपण बघू शकतो.
सो ॲज वी गो अबो द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीजेस. या ठिकाणी आपण बघितलं की हे जे आर आहे, म्हणजे आर म्हणजे हे ऑब्जेक्ट आणि सेंटर ऑफ अर्थ त्यांच्यामधलं डिस्टन्स, ते आर काय होतं इन्क्रीज होत जाते. आणि व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, जसं जसं आर वाढेल, कारण आरचे जे आपण बघितलं फॉर्म्युला जो आहे जी इक्वल्स टू, नेहमी लक्षात ठेवा, कॅपिटल जी अपॉन आर स्क्वेअर. तर हा जो आरची जर किंमत वाढली तर हा काय होतं, जीची किंमत डिक्रीज होते. या ठिकाणी आपण बघितलं it is decreases. Okay, so decrease is small for heights which is small in small in comparison to the earth's radius. आता earth's radius जर आपण कन्सिडर केली तर ती आहे 6400 किलोमीटर. आणि या ठिकाणी जर आपण ही जर हाईट काही किलोमीटरमध्ये घेतली, फॉर एक्झाम्पल किलोमीटर, तर 1 किलोमीटर इज ॲज कम्पेअर टू दिस 6400 किलोमीटर, इट इज व्हेरी नेग्लिजिबल हाईट. सो दिस चेंज इज व्हेरी नेग्लिजिबल. Okay, when we consider an artificial satellite orbiting the earth, we have to take into the account change in the value of g due to the large change in the distance of the satellite from the earth. म्हणजे आता ज्यावेळेस एखादा सॅटेलाइट आहे, आता हा जो आहे 1 किलोमीटरवर एखादा ऑब्जेक्ट किंवा 8 किलोमीटरवर जर ऑब्जेक्ट असेल तर ते आपण नेग्लिजिबल असेल. पण जर एखादा सॅटेलाइट असेल, या ठिकाणी आपण बघू शकतो की सॅटेलाइट जे आहे पृथ्वीच्या भोवती फिरणारं, तो काय खूप जास्त अंतरावर, त्याच्यामुळे चेंज होणारा तिथं होणाऱ्या जीची किंमत आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि इट विल गिव्ह सम व्हॅल्यू. सो दिस इज द टेबल where the acceleration value of g is given at different heights in kilometer. So first of all, here it is the surface of the earth, average surface of the earth. It is a, आता जर आपण कन्सिडर केलं की एखादा ऑब्जेक्ट सरफेसवर आहे तर त्याची हाईट 0 किलोमीटर असेल तर तिथं आपण 9.8 किंमत येईल, 9.8 व्हॅल्यू येईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. माउंट एव्हरेस्ट जे आहे पृथ्वीवरचं सर्वात हायेस्ट ठिकाण जर बघितलं आपण, माउंट एव्हरेस्ट 8.8 किलोमीटर, तिथं व्हॅल्यू 9.8 आहे. म्हणजे ही तर थोडाफार चेंज झाला आहे, पण हा खूप जो चेंज आहे तो खूप नेग्लिजिबल असेल. नेक्स्ट आहे मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅनमेड बलून. जो मॅनमेड बलून आहे तो किती उंच जाऊ शकतो हायेस्ट, तर तो जातो 36.6, म्हणजे जवळपास 37 किलोमीटर. तर तिथं आहे, तिथं थोडी चेंज झालेली आहे 9.77, म्हणजे फ्रॅक्शनमध्ये चेंज झालेली आहे. व्हेरी नेग्लिजिबल चेंज इज देअर. ओके, इन द व्हॅल्यू ऑफ जी. नेक्स्ट इज द हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइट जो आहे तो 400 किलोमीटर पृथ्वीच्या सरफेसपासून 400 किलोमीटर अंतरावर वर असतो. तर तिथे आपण त्याची जे व्हॅल्यू आपण बघितलं तर 8.7, म्हणजे इथं जवळपास आपल्याला थोडा जास्त डिफरन्स बघितला झाला की 8.7 चेंज झाला. आणि हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट ही जी आहे 35,700 किलोमीटर, खूप जास्त अंतरावर आहे. त्याच्यामुळे याची जी व्हॅल्यू आहे ती 0.225 असेल, म्हणजे ही खूप नियर टू 0 आहे. ओके, सो व्हॅल्यू ऑफ जी इज नेवर 0. ओके, बट इट विल very close to 0. Next, change in with the depth. So this is the all about the change in the height. When we go from surface of the earth at some height, the value of g decreases. Okay, so change with the depth. Now what happen when we go inside the earth with the depth? Okay, so value of g also changes if we go इनसाइड द अर्थ. म्हणजे जर आपण पृथ्वीच्या मध्ये गेलो तर जीची किंमत काय होईल हे पण आपण बघू शकतो. द व्हॅल्यू ऑफ आर डिक्रीजेस विथ द डेप्थ अँड वन वुड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीज ॲज पर द फॉर्म्युला. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. आता पृथ्वीचं जर रेडियस आपण कन्सिडर केलं, दिस इज द फॉर एक्झाम्पल आर. आता ज्यावेळेस आपण डेप्थला जाऊ, म्हणजे इथून आपण जर काही डेप्थमध्ये येऊ, खाली येऊ, तर त्यावेळेस आरची जी किंमत आहे ती काय होईल, आर मायनस सम डी. आर मायनस सम डी म्हणजे इथं आर डिस्टन्स व्हायला, डिक्रीज व्हायला आहे. म्हणजे आपण असं विचार करू शकतो की हे जी आहे ते इन्व्हर्सली रिलेशन आहे, आणि जर आर जर डिक्रीज झालं तर हे जी काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. म्हणजे ॲज पर दिस फॉर्म्युला आपण बघू शकतो द व्हॅल्यू ऑफ आर डिक्रीजेस विथ द डेप्थ अँड वन वुड थिंक, म्हणजे आपण विचार करू शकतो द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीज ॲज पर द फॉर्म्युला. म्हणजे फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू जी काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. बट द व्हॅल्यू ऑफ यम आल्सो डिक्रीज ॲज विथ द डेप्थ. पण जसं आपण डेप्थमध्ये जाऊ खाली हे यम जे आहे मास ऑफ द अर्थ, ठीक आहे, मास ऑफ द अर्थ, पृथ्वीचं मास, ते पण काय होतं, आपण जसं खाली जाऊ तसं काय होतं, कमी होत जातं. त्याच्यामुळे दोन्ही व्हॅल्यू चेंज व्हायला, एक आर डिक्रीज व्हायले आणि यम सुद्धा काय व्हायले, डिक्रीज व्हायले. पण त्या ठिकाणी as combined result of change in r and m, म्हणजे radius of the earth and mass of the both are changes.
Okay, radius decreases and mass increases, mass is also decreases. The value of g decreases as we go deep inside the earth. म्हणजे दोघांचा जर कंबाईन रिझल्ट आपण बघितला की रेडियस जे आहे ते काय व्हायले डिक्रीज व्हायले डाऊनवर्ड आणि मास इट इज ऑल्सो डिक्रीज. या दोघांचा जर कंबाईन रिझल्ट आपण बघितला तर कंबाईन रिझल्ट असं दाखवतो की जी ची व्हॅल्यू काय होते डिक्रीज होते ॲज वी गो डाऊनवर्ड. ओके, सो एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. म्हणजे मास अँड रेडियसवर डिपेंड आहे आपण बघितलं जीची किंमत. सो एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस, हेन्स द व्हॅल्यूज ऑफ जी ऑन देअर सरफेस आर डिफरंट. म्हणजे जीची किंमत प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते प्रत्येक प्लॅनेट्सवर. जर आपण कन्सिडर केलं चंद्रावरचं, ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. As a result, using the same amount of force, we can jump 6 times higher on the moon as compared to that on the earth. म्हणजे एखादं जर आपण कन्सिडर केलं, जर जी ची किंमत एखाद्या वस्तूची समजा फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो इथं मास जर या ठिकाणी आपण बघितलं एखाद्या वस्तूचं समजा वेट इथं जर 60 असेल न्यूटन, तर तेच जर मूनवर आपण कन्सिडर केलं मून तर तो किती असेल 6 न्यूटन. म्हणजे हे जे आहे मूनवर जीची व्हॅल्यू जी आहे मूनवर 1/6 असते ॲज कम्पेअर टू अर्थ. म्हणजे जी ई इक्वल्स टू 1/6 ऑफ सॉरी जी एम इक्वल्स टू 1/6 ऑफ जी अर्थ हे आहे. म्हणजे एक 1/6 ने कमी असते. तर अशा प्रकारे जर आपण म्हणजे पृथ्वीवर एका जंपनं फॉर एक्झाम्पल काही फोर्स लावून जर एक जंप घेत असू तर ती जर चंद्रावर उडी मारली तर ती आपण 6 टाइम्स आपण त्या काय होतो उंच जाऊ शकतो. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. ॲट द सेंटर ऑफ द अर्थ दिस इज द क्वेश्चन. व्हॉट विल बी द सेंटर ऑफ द अर्थ. द सेंटर ऑफ द अर्थ जे आहे व्हॅल्यू जी आहे ती काय होते 0 होते. सो हा जो प्रश्नाचं उत्तर आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, इज अ 0. So mass and weight. Next concept is mass and weight. Many times we confuse with mass and weight. So in last year exam this question is appears mass. What is the difference between mass and weight? So what is the mass? The concept of mass is very important. So what is the mass? The mass is the amount of matter present in the object. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये पदार्थ किती आहे. The mass is the amount of matter present in the object. The SI unit is kilogram. It is the scalar quantity. Mass ही एक scalar quantity. नेक्स्ट इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं आहे की मास जे आहे सगळीकडे सारखं असतं. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. म्हणजे आपण पृथ्वीवर चेक केली पृथ्वीवर सारखे राहील, चंद्रावर गेलो तिथं पण मास काय राहील सारखं राहील. मासचं याचा युनिट काय किलोग्राम. सो इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वेन वी गो टू द अनदर प्लॅनेट. आपण कुठं जरी गेलो चंद्रावर गेलो किंवा एखाद्या अदर प्लॅनेटवर गेलो तरी सुद्धा मास काय राहील कॉन्स्टंट राहील. आणि इट इज द scalar quantity. So according to Newton's first law, it is the measure of inertia of an object. Higher the mass, higher it is its inertia. The inertia आपण class 9th मध्ये बघितला की inertia is the property of body by virtue of which it remains at its rest position or in its uniform motion. म्हणजे एखादी वस्तू त्या ठिकाणी असते आपण त्याला तिचं अपोज करते. जर एखाद्या आपण फोर्स लावतो त्या ठिकाणी जे न्यूटन्स फर्स्ट लॉ जो आहे ज्याला आपण लॉ ऑफ इनर्शिया असं सुद्धा म्हणतो. तर मास त्याशी इनर्शियाशी रिलेटेड क्वांटिटी आहे. युनिट जे आहे याचा युनिट किलोग्राम आहे. इट इज अ स्केलर क्वांटिटी अँड इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते काय राहते म्हणजे इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. सो नेक्स्ट इज द वेट. सो वेट इज द क्वांटिटी. ओके, सो द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड एज द फोर्स विथ विच द इज अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजे पृथ्वी जी आहे कोणती वस्तू स्वतःकडे आकर्षित करते पृथ्वी जे आहे गुरुत्वाकर्षण बलामुळे. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स. म्हणजे वेट काय एक प्रकारचा फोर्स आहे. फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. म्हणजे पृथ्वीकडे एखादी वस्तू खाली जे आहे ओढत असते याच्यावर जो फोर्स ज्या फोर्सने ती खाली ओढत असते त्याला आपण काय म्हणतो वेट म्हणतो. आता वेट फॉर एक्झाम्पल हिअर इज सम बॉडी. Okay, this is the earth. Here some body with mass m and this is there is the acceleration with g. Then according to Newton's second law this F is equals to mg. So this mg is nothing but the weight.
Okay, the force of an object of mass m on the surface of the earth, weight w is equals to f equals to mg, that is g is equals to gm upon r square. या ठिकाणी आपण बघू शकतो. सो व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ दॅट वेट, इट इज द न्यूटन. म्हणजे जर आपण कन्सिडर केलं वेट, तर वेट काय एक प्रकारचा फोर्स असतो जो की जे प्रत्येक वस्तूवर लागत असतो, जो पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतं. इट इज द वेक्टर क्वांटिटी अँड इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. वेट जे आहे ते काय वेक्टर क्वांटिटी आहे जी काही सेंटरकडे अट्रॅक्ट होत असते. तर या ठिकाणी आपण जनरली आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वेट असतो, वेट हे भाषण जे आहे आपण जनरली वेट सांगताना जनरली आपण काय सांगत असतो, मास सांगत असतो. बट इट इज ॲक्च्युली वेट इज द force, its unit is Newton. Okay, as the value of g is not same everywhere, the weight of an object changes from place to place though its mass is constant everywhere. म्हणजे जर g ची किंमत आपण वेट जे आहे, वेट आपण बघू शकतो की m इंटू जी आहे. तर g ची किंमत प्लेस टू प्लेस चेंज झाल्यामुळे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी g ची किंमत सारखीच आहे असं नाही, प्रत्येक ठिकाणी चेंज होत असते आणि त्याच्यामुळे ऑब्वियसली दिस वेट इज ऑल्सो चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. मास जरी सेम असेल तरी एखाद्या व्यक्तीचं समजा फॉर एक्झाम्पल वेट जे आहे अर्थवर फॉर एक्झाम्पल 60 आहे, फॉर एक्झाम्पल अर्थवर त्याचं मास किती आहे जे आहे वेट जे आहे 60 न्यूटन असेल, तर तेच जर त्याच व्यक्तीचं वेट जर आपण कन्सिडर केलं ऑन मून, सो इट विल बी 6 न्यूटन. सो this is the depend on the value of g. So therefore the weight of an object changes from place to place. Next question, there is a question, if the person weighs 750 newton on earth, how much would be his weight on the moon, given that moon's mass is 1/81th of the earth and its radius is 1/3.7 of that of earth. म्हणजे पृथ्वीवर जे आहे एका व्यक्तीचं वेट जे दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे 750 न्यूटन दिलेलं आहे. तर ते विचारले त्यांनी की चंद्रावर त्याचं मास म्हणजे वेट किती असेल. तर ती गिवन डाटा दिलेला आहे आपल्याकडे. गिवन काय दिलेलं की वेट ऑफ दॅट बॉडी ऑन अर्थ इट इज 750 न्यूटन, इट इज द फोर्स. m इज द मास ऑफ द पर्सन, लेट अस कन्सिडर स्मॉल m इज द मास ऑफ पर्सन. सो कॅपिटल M E इज द मास ऑफ अर्थ, लेट कॅपिटल M इज द मास ऑफ मून. देन द रेशिओ ME बाय MM हे काय गिवन दिलेलं आहे डाटा, आपण इथं कन्सिडर करू शकतो. या ठिकाणी गिवन दिलेला आहे 1/81. Therefore this ratio ME by MM is 81. Next the radius RE is the radius of the earth, we consider RM is the radius of the moon, then the ratio is RE upon RM 3.7. then we can calculate the weight on the earth. Weight on the earth आताच आपण पाहिलं की mg म्हणजेच वेट. सो we have it is given mg equals to 750. त्यालाच आपण जर यूज केला फॉर्म्युला तर तो आपल्याकडे काय येतं g m upon r e square. Next from this g we get the mass, that is small m equals to 750 upon r, 750 into r e square divided by gme. हे इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट आपण दुसरा डाटा यूज करू शकतो वेट ऑन द मून. मूनवर जे आहे तो फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. युजिंग इक्वेशन 1 वेट ऑन द मून काय ते फक्त आपण सबस्टिट्यूट केलेलं आहे, जे आहे m ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली या ठिकाणी की gmm अपॉन rm स्क्वेअर इंटू 750 ही जी आहे m ची व्हॅल्यू आहे स्मॉल m जे आपण काढलेलं आहे त्यानं. याला जर कॅल्क्युलेट केलं आपण तर mm अपॉन me इंटू re स्क्वेअर अपॉन rm स्क्वेअर इंटू 750. जर याला आपण कन्सिडर केलं तर हे me अपॉन mm चा रेशो 81 होता. तर याला जर रेसिप्रोकल घेतला तर 1/81 आला आणि याचा जर परत रेसिप्रोकल घेतला तर आपण 3.7 स्क्वेअर इंटू 750. याचं कॅल्क्युलेशन जर घेतलं आपण तर वेट ऑन मून इक्वल्स टू 126.8 न्यूटन. म्हणजे जर आपण याचं कन्क्लुजन काढलं तर मास ऑफ वेट ऑन द अर्थ इज 750 न्यूटन, 750 न्यूटन and the similar weight on the moon equals to 126.8 न्यूटन. म्हणजे इथं आपण चेंज बघू शकतो ड्यू टू व्हॅल्यू ऑफ चेंज इन जी, ड्यू टू चेंज इन जी द व्हॅल्यू ऑफ that weight of the person changes on surface from surface of the earth to surface on the moon. So the weight on the moon is nearly 1/6 of the weight on the
अर्थ